प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 26 ऑगस्टचा भाग तुम्ही बघत आहात आणि आज तर त्या प्रियाच्या अंगातच आलेलं आहे बाबा. बघा आता काय काय झालंय. सायली सुरुवातीला म्हणत असते की सर, मला ना नेहमी असं वाटायचं की माझं स्वतःचं एक कुटुंब असावं, मला ते मिळालंय, पण आता मला भीती वाटतेय की इतकं प्रेम मिळण्याची माझी योग्यता आहे का सर? अर्जुन म्हणतो, मिसेस सायली, तुम्ही असे विचार का करता आहात आता? सायली म्हणते, असे विचार येणारच ना सर माझ्या मनामध्ये. ही राखी आहे ना, ही माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. कुठल्याही घरात घडणार नाही ना, हे आज आपल्या घरामध्ये घडलंय. पूर्णाजीने मला या घराची रक्षण करता म्हणून राखी बांधली आहे. इतका मोठा मान कुठल्या सुनेला मिळतो सांगा बरं सर? मला सांगा, या राखीची बाजारातली किंमत काय असेल? 50 रुपये की 100 रुपये? हे विकणाऱ्याला सुद्धा माहिती नसेल, पण माझ्यासाठी या राखीची किंमत करोडोंपेक्षाही जास्ती आहे सर. आणि आता मला तीच भीती वाटतेय, मला या जबाबदारीचं ओझं पेलवेल की नाही पेलवणार? अर्जुन म्हणतो तिला की तुम्ही एवढ्या पॉझिटिव्ह गोष्टींचा इतकं का विचार करताय, एवढं का मनाला लावून घेतलंय तुम्ही? आता सायली मनामध्ये विचार करते, कारण माझ्या मनावरती माझ्या प्रेमाचं ओझं आहे. ही नाती खऱ्या अर्थाने तेव्हाच माझी होतील जेव्हा तुम्ही माझे व्हाल. मी तुम्हाला माझ्या मनातलं सगळं सांगून टाकू का हो सर? आता एकदम अर्जुन तिला म्हणतो, सांगा ना मिसेस सायली. आणि सायली दचकते, अरेच्चा, यांना कसं माझ्या मनातलं कळलं? मग आता अर्जुन म्हणतो, सांगा ना काय झालंय? मग सायली म्हणते, नाही नाही, काही नाही झालंय. हा सगळा त्रास तर आपली केस संपेपर्यंतच आहे ना, आता आपण फक्त प्रियाचाच विचार करूया. अर्जुन म्हणतो, तन्वीचा विषय कुठून आला मध्ये? आता तुम्ही वेगळाच टॉपिक काढला होता आणि आता मध्ये ह्या तन्वीचा विषय का काढलाय तुम्ही? सायली म्हणते, अहो म्हणजे प्रियाचा विषय यासाठी काढलाय की तिला बोलतं कसं करायचं आपण, म्हणजे प्रियाचा विषय म्हणून नाही की केसचा विषय काढतीये मी तुमच्याकडे. सायली तिला जे बोलायचे ते टाळतीये. सायली पुढे म्हणते की या राखीचा मान जर मला ठेवायचा असेल ना, तर लवकरात लवकर आपली केस संपायला हवी आहे. आणि आता बघा प्रेक्षकांनो, पुढचा सीन त्यांनी डायरेक्ट त्या प्रियाचा दाखवलाय. ती प्रिया प्रतिमा आत्याच्या रूम मध्ये अशी येते. प्रतिमा आत्या खाली झोपलेल्या असतात. प्रियाला बघून त्या डोळे उघडतात आणि आता ही तिथूनच ओरडत येते, आई, ए आई, काय ग आई, तू अशी शांत झोपूच कशी शकते ग? तुला तुझी मुलगी आठवत नाही याचा त्रास नाही होत का ग? आता प्रिया त्या प्रतिमा आत्याच्या जवळ बसते, म्हणजे अशी उकड बसते आणि म्हणते, हे बघ, हे बघ, हे लॉकेट बघ. अगो, मी लहान असताना हे रोज गळ्यात घालून फिरायचे, आठवतं का तुला? आठवतंय का? बघ बघ बघ, लॉकेट बघ. अगं, बघतच बसणार आहे का अशी माझ्याकडे? उगाच आले मी इथे. प्रतिमा त्या त्यांच्या डोक्यावर ओढणी घेत असतात. आता ही पुन्हा उभी राहते आणि निघून जात असते बरं का. आणि पुन्हा एकदा प्रतिमा आत्याच्या जवळ जाऊन बसते. तिच्या मनात काय येतं कोणास ठाऊक, पण प्रेक्षकांनो, इथे ना ही म्हण लागू पडली आहे की जे होतं ना ते चांगल्यासाठी होतं, म्हणजे वाईटातनंही चांगलं मिळतं. ते कसं झालं ना हे बघत राहा. आता प्रिया प्रतिमा आत्याला म्हणते, आई, तुला आपला ऍक्सिडेंट आठवतो का ग? अगो, रात्रीची वेळ होती, गाडी स्पीड मध्ये होती, अचानक समोरून ट्रक आला आणि धडाम, मोठा ऍक्सिडेंट झाला आपला. आठवतं का तुला? आठवतं? आता अशी पोरगी असल्यावरती कोणाला अटॅक येईल आठवायचं तर सोडूनच द्या. प्रिया घाबरवत असते प्रतिमा आत्याला, आई, आपली गाडी दरीत कोसळली, तू 20 वर्ष गायब होतीस. अगो, आपण सगळे गेलो असं वाटत होतं सगळ्यांना. तू कुठे होती इतकी वर्ष? बोल ना, कुठे होतीस तू इतकी वर्ष? प्रतिमा आत्या आता घाबरतायत प्रियाला. इतक्या वेळ त्यांनी काहीच रिप्लाय दिला नाही तिला, पण आता मात्र त्या घाबरल्यात. प्रिया म्हणते, ए आई, तुला बाकी काही आठवलं नाही तर चालेल, पण मी तुझी पोरगी ना, हे तुला आठवायलाच हवं. ती लुचू लागली त्यांना. सायली आता पाणी आणण्यासाठी म्हणून का कशासाठी म्हणून खाली आली आहे आणि आता तिच्या मनात विचार येतो, प्रतिमा आत्या झोपल्या असतील का, जाऊन बघूनच येते. असा विचार करून ती प्रतिमा आत्याच्या खोलीत आली आहे आता. पण आणि बघा ना, ती आली म्हणून बिचारी बरं झालं, नाहीतर या प्रतिमा आत्याचं आज काही खरं नव्हतं. म्हणजे आहे ती स्मृती पण त्यांची चालली गेली असती या प्रियामुळे. आता प्रिया म्हणते कशी, तू मला 9 महिने पोटात वाढवलं ना आई. सायली आता तिथे आली आहे. प्रिया म्हणते, ते मुलगी आईची नाळ जुळलेली असते ना, अगं आठव. आता सायली तिच्या जवळ जाते आणि तिला बाजूला करते आणि म्हणते, अगं प्रिया, काय चाललंय तुझं हे? अगं, असं वागून तुझी ओळख पटणार आहे का त्यांना? तुला हे दिसत नाहीये का त्यांना त्रास होतोय ते? आता मात्र प्रिया म्हणते, ए, मला नाही शिकवायचं माझ्या आईशी कसं वागायचं ते. तू तर अजिबात शिकवू नकोस मला.
तुझ्यासारख्या माणसं चोरणाऱ्या बाईला तो हक्कच नाहीये. सायली म्हणते काय बोलतेस तू? आता प्रिया म्हणते नाहीतर काय, आधी अर्जुनला चोरलं आणि आता माझ्या आईला चोरतेस काय? सायली तू इतकी कपटी आहेस ना की तू मुद्दाम माणसं तोडतेस माझ्यापासून माझे. हे चाल निघ इथून. आता ती सायलीला ढकलून देते आणि पुन्हा एकदा प्रतिमा आत्याजवळ येते आणि म्हणते चल सरक बाजूला, मला माझ्या आईशी बोलायचंय. ए आई बघ बघ माझा चेहरा बघ, माझा स्पर्श बघ, हे बघ आठवते का मी तुला, बघ बघ आठवतं का तुला मी कोण येते, हे लॉकेट बघ. आणि आता ती त्यांचा हात ना अशी जोरजोरात ओढायला लागते आणि म्हणते बघ लॉकेट नीट बघ, ऍक्सिडेंटच्या दिवशी सुद्धा मी हेच लॉकेट घातलं होतं. प्रिया त्यांच्या अंगावर गेलीये चक्क. आता अशा परिस्थितीमध्ये कोणीही घाबरेल, एवढी मोठी ही लंबी बाई अंगावर आली म्हटल्यावर कोणी घाबरणार ना प्रेक्षकांनो. आता ही म्हणत असते आई बघ बघ माझ्याकडे बघ, मी तुझी पोरगी आहे बघ. आता मात्र सायलीला खूप राग येतोय कारण ती लुचते ना प्रतिमा आत्याला. सायलीला हे दृश्य असह्य होतंय. प्रेक्षकांनो आपल्यालाही असह्य होतंय, तर त्या सायलीला बिचारीला किती होत असेल. आता प्रतिमा आत्याला त्रास होतोय. प्रतिमा आत्या डोळे लावून घेताय, मागे सरकताय, पण ही काही ऐके ना बाबा. शेवटी ही सायली अशी येते ताड ताड आणि सटकन तिच्या कानाखाली वाजवते. प्रिया आता रागाने बघायला लागते सायलीकडे. सायली म्हणते अगं प्रिया, कुठल्याही मुलीला लाज वाटायला पाहिजे असं वागताना आपल्या आईशी. प्रिया थोडीशी तरी लाज बाळग. अगं त्यांची काळजी घ्यायची सोडून तू छळ करतेयस प्रतिमा आत्याचा. आता प्रिया म्हणते छळ तू माझा करतेयस, माझ्या थोबाडीत मारायची तुझी हिम्मतच कशी झाली? आता बघ मी तुझं काय करते ते. सायली म्हणते माझ्या बाबतीत काय वाटेल ते वागायचं ना ते वाग, पण प्रतिमा आत्याच्या बाबतीत अजिबात काही वागलीस ना तर याद राख गाठ माझ्याशी आहे. सायली म्हणते की अगं प्रिया जरा डोक्याने विचार कर ना. अगं रविराज काकांना नसेल वाटत का की प्रतिमा आत्यांनी त्यांना ओळखावं म्हणून पूर्ण आजी तर सतत या विचारामध्ये की कधी माझी मुलगी मला, पण सगळ्यांनी संयम ठेवलाय ना, फुलासारखं जपतायत सगळेजण प्रतिमा आत्याला. ही कोणाचं ऐकते का प्रिया? प्रिया म्हणते माझी आई 20 वर्षांनंतर मला परत भेटलेली आहे, आता काय 20 वर्ष अजून थांबू का मी, कधी मी तिला आठवते म्हणून. सायली म्हणते अगं 20 दिवस तरी थांबशील? अगं प्रतिमा आत्याने आज राखी बांधली आहे बाबांना, हळूहळू त्या सगळ्यांना ओळखतायत. अगं प्रिया सध्या तरी ह्यात समाधान मान ना. आता प्रतिमा त्या सायलीकडे बघतच राहतायत. आता ही प्रिया म्हणते ए माझ्या आईच्या बाबतीत काय करायचं आणि काय नाही ते तू ठरवणार आहेस का? सायली सडेतोड उत्तर देत म्हणते त्यांच्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे ना हे मीच ठरवणार आहे, तू आधी निघ बरं इथून, चल निघ. प्रिया म्हणते मी जाणार नाहीये. आता ही सायली म्हणते मी तुला विचारत नाहीये प्रिया, मी तुला सांगतेय आत्ताच्या आत्ता बाहेर निघ. पण ही पुन्हा हुज्जत घालायला लागते सायलीशी. तेव्हा सायली तिचा हात धरते आणि तिच्या हाताला धरून तिला बाहेर काढते खोलीच्या. मस्त दाखवला प्रेक्षकांनो हा सीन. असं थोडंसं डेअरिंगबाज असायलाच हवं मुलींच्या जातीने. सायलीने असा हात धरला ना, हिचा हात धरला आणि असं तिला बाहेर काढलेले त्या खोलीच्या. भारी वाटलं मला हा सीन खूप बघताना. आता ही प्रिया चवताळून उठलीये कारण तिचा डायरेक्ट अपमान झालेला आहे समोरासमोर. आता प्रिया मनातल्या मनात विचार करते आज तू माझ्यावर हात उचललास, मी आतापर्यंत तुला खूपदा माफ केलेलं आहे सायली, पण आता ह्याची शिक्षा तुला भोगावीच लागणार आहे आणि तुझ्या त्या आईला सुद्धा. देवा आता ही बया काय करते काही सांगता येत नाही बाबा हिचं. आता ती अशी रागाने बघते या दोघींकडे आणि असे स्वतःचेच दातोड खाते आणि निघून जाते तिकडून. आता ही सायली प्रतिमा आत्याला शांत करायचा प्रयत्न करत असते. शांत व्हा तुम्ही, प्रिया अशी वागली ना, म्हणजे तुमची तन्वी अशी वागली ना तुमच्याशी, त्याचा त्रास नका करून घेऊ प्रतिमा आत्या. ती लहानपणापासून तुमच्या शिवाय वाढली आहे म्हणून तिला असं वाटत असेल की तुम्ही तिला जवळ घ्यावं, तिचे लाड करावे. सगळं मान्य आहे मला, पण तिची पद्धत चुकली प्रतिमा आत्या. ती जे वागली ना ते चुकीचंच होतं. तुम्ही नका मनाला लावून घेऊ, तुम्ही विसरून जा सगळं. आत्या तुम्ही आता झोपा शांत. लागेल का झोप तुम्हाला का मी थांबू इथे? आता प्रतिमा आत्या म्हणतात नाही नाही तू जा, मी झोपेल शांतपणे इथे. सायली म्हणते नक्की ना? प्रतिमा आत्या तिला म्हणतात हो नक्की. म्हणजे त्या अशा खाणाखुणा करतात सायलीला ज्या तिला कळतात आणि आपल्यालाही कळतात. असो छानच आहे आजचा भाग. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जे होतं ते चांगल्यासाठी होतं, त्याचा प्रत्यय लगेच आला सकाळी सकाळी. सायली आता सकाळी उठून आली आहे किचन जवळ आणि बघते तर काय कुणीतरी आधीच चहा ठेवलेला आहे. तिला वाटतं विमलताईंनी चहा ठेवला वाटतं आणि आता तिला ठुक ठुक आवाज येतोय खलबत्त्याचा. ती विचार करते कसला आवाज येतोय म्हणून ती आता किचन ओट्याजवळ जाते. तर प्रतिमा त्या मस्त अशा मांडी घालून खाली बसलेल्या असतात. त्या आलं कुठत असतात. सायली म्हणते प्रतिमा त्या तुम्ही खाली का बसल्यात? आता प्रतिमा त्या तिला ते दाखवतात खलबत्ता. हे बघ मी काय करते ते.
आता त्या आलं कुटत असतात. सायलीला ते दाखवतात आणि आता सायली म्हणते, आलं का कुटताय तुम्ही? तेव्हा या प्रतिमा त्या चहाजवळ येतात आणि म्हणतात, चहामध्ये टाकायचंय ना आलं म्हणून. सायली खूप खुश होते आणि म्हणते, तुम्ही चहा करताय? आता या प्रतिमात्या म्हणतात, हो चहा. मग आता सायली म्हणते, तुम्हाला आलं घातलेला चहा आवडतो प्रतिमात्या? आता त्या गोड हसतात की हो, मला आलं घातलेला चहा आवडतो. मग आता सायली म्हणते की अरे वा, मला सुद्धा आलं घातलेला चहा फार आवडतो. प्रतिमात्या, तुम्ही चहा पिऊन घ्या, मी पण पिते आणि आपण सगळ्यांसाठी मग चहा टाकूयात. आता प्रतिमात्या तिला खुणवतात की त्यांनी सगळ्यांचा चहा ऑलरेडी टाकलाय म्हणून. पण सायलीला पातेलं पाहून समजायला पाहिजे होतं ना की सगळ्यांचा चहा असेल. एवढं मोठं पातेलं या दोघी पिणार होत्या का? असो, आता सायली म्हणते, करा करा, तुम्ही सगळ्यांसाठी चहा करताय का? आपण सरप्राईज देऊ हा सगळ्यांना. मग आता प्रतिमात्याला काय वाटतंय कोणास ठाऊक, पण त्या आता एफर्ट घेतायत की समोर येऊन सगळ्यांशी असं म्हणजे मिक्सअप होण्याचा. आता यांनी चहा केलाय बरं का दोघींनी. त्यांनी पिला की नाही ते नाही दाखवलं, पण आता हे एक एक करून सगळेजण टेबलावर आलेत. पूर्णाजी, कल्पनाताई, अस्मिता, अश्विन, रविराज, अर्जुन सगळेचे सगळे आलेत आणि सगळे एकमेकांकडे बघायला लागतात. कारण प्रतिमात्या आता तिथेच उभ्या आहेत किचन मध्ये. त्या आता अशा पळून आत नाही गेल्या बरं का प्रेक्षकांनो. कारण काल प्रियाने जे काही केलंय ना त्याचा कुठेतरी पॉझिटिव्ह असर त्यांच्यावर झालाय. अस्मिता मध्येच ओरडते, ए विमल, मला कॉफी दे ग. सायली म्हणते, आज कॉफी नाही प्यायची आहे, आज तुमच्या सगळ्यांसाठी एक खास सरप्राईज आहे. आता सगळेच जण आश्चर्याने बघायला लागतात सायलीकडे. आणि मग रविराज म्हणतात, कसलं ग सरप्राईज सायली? मग सायली म्हणते, थांबा हा, कळेल तुम्हाला. आता सायलीने तो चहा सगळ्यांना कपामध्ये दिलाय. आता तो कप म्हणजे एवढा मोठा कप आहे बाबा, 2 दिवस चहा पिणार नाही कोणी. एकदा चहा पिल्यावर एवढा चहा आहे त्यात. आता या अर्जुनच्या मनात येतं, हा त्या दिवशी मिसेस सायली पूर्ण दिवस मला कॉफी पाजत होत्या आणि आता चहा का पाजताय? काही चुकलं का माझं? मग आता अर्जुन म्हणतो, अगं बायको, अगं तू बहुतेक चुकून मला चहा दिलाय, मला कॉफी लागते ना बायको. आता लगेच प्रियामध्ये बोलत म्हणते, काय ग सायली, अर्जुनला कॉफी लागते एवढं माहिती नाहीये का तुला? सगळेजण आता प्रियाकडे बघायला लागतात. प्रतिमात्या बिचाऱ्या नाराज होऊन जातात. त्यांना असं वाटतं आपण उगाचच चहा केला. मग आता सायली खूप गोड उत्तर देते आणि म्हणते, हो मला चांगलं माहिती आहे हा प्रिया, माझ्या नवऱ्याला काय आवडतं आणि काय नाही ते. पण आज सगळ्यांनी चहाच प्यायचा आहे कारण आजचा चहा खूप खास आहे. आता पूर्णाजी म्हणतात, काय ग सायली, खास म्हणजे काय ग? आता ही सायली म्हणते, कारण हा चहा प्रतिमात्याने बनवलाय. आणि मग काय सगळेजण खूप खुश होतात. प्रेक्षकांनो, यांचा चहावर सीन संपवायचं म्हणजे कमाल कमाल हे ठरलं तर मगची. मग सायली म्हणते, प्रतिमात्याने स्वतःहून चहा बनवलाय. मी खाली येण्याच्या आधी त्या आधी हजर होत्या स्वयंपाकघरात. आणि मग काय सगळेच जण चहाचा आस्वाद घेत, फॅन्टॅस्टिक. अर्जुन म्हणतो, जबरदस्त झालाय चहा. सगळेजण चहाचं भरभरून कौतुक करतात आणि प्रतिमात्याला भारी वाटतंय खूप. अर्जुन म्हणतो, फॅन्टॅस्टिक हा, कॉफीची काय गरज आहे कोणाला, मी तर चहाच घेणार. अश्विन पण कौतुक करतो. प्रतापराव म्हणतात, अरे वा, मी पण चहाच घेणार. आणि अस्मिता सुद्धा कौतुक करते बरं का प्रेक्षकांनो. आणि प्रतिमात्याला फार भारी वाटतंय. रॅदर तुम्ही पहिल्यांदा प्रतिमात्याला एवढं गोड हसताना बघणार आहात. आता लगेच प्रिया पण म्हणते, सायली मला पण माझ्या आईने केलेला चहा दे हं. आता सायलीने ऑलरेडी तो चहा ओतून ठेवले कपामध्ये आणि ती प्रियाला पण देते. आम्हालाही अर्धा अर्धा कप दिला असता तर चाललं असतं म्हणा, पण जाऊ द्या, आपण आपलं पाहण्यावरच सुख मानूयात. असो, आता कल्पनाताई पण खूप असं छान एक्सप्रेशन देत आहे. मस्त चहा झालाय भारी, एकदम एकदम मस्त. सगळ्यांनी कौतुक केलंय. चहा पिता पिता अर्जुनला कोणाचा तरी मेसेज आलाय, त्याच्या क्लायंटचा मेसेज आहे कसला तरी, की कुठल्या तरी कॅफेमध्ये भेटूयात म्हणून, लंचसाठी रेनबो कॅफेमध्ये भेटूया म्हणून. तर आता ह्या प्रियाने चोरून चोरून तो वाचलाय आणि मग ती विचार करते, आज अर्जुनची रेनबो कॅफेमध्ये मीटिंग आहे. या सायलीने माझ्या कानाखाली मारली ना, आता त्याचा बदला घेण्याचा हा मस्त चान्स आहे. आता अर्जुन पटकन चहा संपवतो आणि म्हणतो, सायली अगं प्रतिमात्याला सांग की चहा खूप छान झालाय. आणि आता प्रतिमात्या स्माइल करताय बरं का प्रेक्षकांनो. पूर्णाजी पण म्हणतात, खरंच चहा खूप छान झालाय. आता अर्जुन म्हणतो, चल मी निघतो हा आता. आता कल्पनाताई म्हणतात, अरे नाश्ता तर कर अर्जुन. अर्जुन म्हणतो, नको मला खूप उशीर झालाय ऑलरेडी. आणि मग आता विमल म्हणते, अहो सायली ताई, अहो दादा डब्बा घेऊन जायला विसरलेत. म्हणजे अर्जुन पटकन निघून जातो. मग सायली म्हणते, हरकत नाहीये, मी देऊन येईल हा त्यांना डब्बा ऑफिसमध्ये. आता प्रिया याच गोष्टीचा कसा फायदा घेते ना ते बघत राहा. आता हे रविराज म्हणतात, अगं सायली, असं आलं घेतलेला चहा आहे ना मी बऱ्याच वर्षांनी पिलोय ग, मला अजून एक कप मिळेल का?
मग आता सायली म्हणते, देते हं काका, देते, द्या ना तुमचा कप. आता सायलीने अगदी मस्त आपुलकीने तो कप घेतलाय आणि पुन्हा एकदा चहा ओतलाय. प्रतिमात्या बघा कशा स्माइल करतायत तिच्याकडे बघून आणि पूर्णाजी प्रतिमात्याकडे बघून. आणि अशा पद्धतीने फायनली चहाचा सीन संपला बाबा. सकाळी सकाळी असे चहाचे सीन दाखवतात, मग चहा प्यावा वाटतो ना मला सारखा सारखा. असो तर आता ही गेलीये प्रिया सायलीशी डोकं लावायला. सायली डब्बा भरत असते अर्जुनचा. मग ही म्हणते, काय गो काय करतीयस? आता सायली म्हणते, ह्यांचा डब्बा भरतीये मी. आता लगेच प्रिया म्हणते, का? आता सायली म्हणते, का म्हणजे काय? यांना काय जेवायचं नाहीये का दुपारी? आता लगेच प्रिया म्हणते, तो काय तुझ्या हातचं जेवणार नाहीये असं डब्यात डुब्यातलं, त्याला लंचला बाहेर जायचंय. आता सायली म्हणते, नाही, ते जाणार असते ना तर मला त्यांनी तसं कळवलं असतं, ते ऑफिसमध्येच असतील. पण प्रिया म्हणते, अगो सायली, कधी कधी ना मला तुझी खूप दया येते ग. अगो तुला खरंच असं वाटतं का की अर्जुन तुला सगळं सांगतो? आता सायली तिच्याकडे अशी हसत असते बघून. मग प्रिया म्हणते, अगं हा तुझा गैरसमज आहे. मग सायली म्हणते, तू असं बोलतेस जसं काही तुला सगळं सांगतात ते. मग प्रिया म्हणते, हो सांगतो ना सगळं मला. हे बघ आता अर्जुन आज लंचसाठी बाहेर जाणार आहे हे तुला माहिती नव्हतं, पण मला माहिती आहे ना. अगं ऍक्च्युली आज आमचंच ठरलं होतं लंचला जायचं. आम्ही लंच डेटला जाणार होतो ना, पण अर्जुनला त्याच्या क्लायंट सोबत जावं लागलं ना लंचसाठी. मीच म्हणले त्याला जा. अरे काम आधी त्याच्या क्लायंट बरोबर गेलाय तो लंचला. त्याने मला मेसेज करून सांगितलंय. नाही त्याची मीटिंग झाली की तो करेलच पुन्हा मेसेज मला. तो मला सगळे अपडेट देतो. रॅदर आम्ही दोघं एकमेकांना सगळे अपडेट देत असतो. आता सायलीला आला या प्रियाचा राग, पण आता हद्द झाली प्रेक्षकांनो. सोक्षमोक्ष करायला या अर्जुनच्या ऑफिसमध्ये गेल्या दोघी जणी. हे आता उद्याच्या भागात दाखवणार आहेत ते. आता ही सायली म्हणते, बघितलंच ना प्रिया, हे ऑफिसमध्येच आहे. पण आता अर्जुन तिथे नसतो आणि सायली हट होते आणि ह्या अर्जुन घरी आल्यावर ही अशी चिटकून बसली त्याला. प्रिया त्याला म्हणते, अर्जुन खूप दमलायस का रे? अर्जुन त्याच्या कामाकामात म्हणत असतो तिला, हो हो दमलो मी. मग प्रिया म्हणते, हो ना रे, आपल्याला आज लंचला जायचं होतं, कॅन्सल झालं ना आपलं जाणं. अर्जुन आपलं हो 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 करतो. अर्जुन कशालाही हो हो करू लागलाय. हे त्याचा आती चाललंय प्रेक्षक. प्रिया हे सगळं मुद्दाम सायलीकडे बघत बघत आणि तिला चिथवत बोलत असते आणि सायली तिकडे संतापत असते. किती टाइमपास चाललाय प्रेक्षकांनो. तो अर्जुन मधुभाऊचा विषय काढत नाही ना सायलीचा विषय काढत नाही. त्या प्रिया पुढे तो आपलं नुसतं हो हो करायला लागतो. काहीही असो, बघूयात बाबा आता पुढे काय दाखवताय. आता ती प्रिया केव्हा ढकलती, आता त्या सायलीचं काय होतं का कुसुमताई तिथे येऊन त्या प्रतिमात्याला ओळखती. आता बरंच काय काय प्रश्न आपल्या मनामध्ये आहेत. या प्रश्नांची उत्तर आपल्याला केव्हा मिळतात ते बघूयात. आजचा भाग छान वाटला ना तुम्हाला प्रेक्षकांनो? कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि प्रेक्षकांनो, ज्यांनी कोणी अजूनही चॅनलला नसेल सबस्क्राईब केले त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यू एन्जॉय करा. थोड्याच वेळात कला आणि अद्वैत त्यांनी छान दाखवलंय. अद्वैतने कलासाठी काय गंमत केली ना ते पुढे बघत राहा. आजचा भाग कसा वाटला ते नक्की कळवा. तुमच्या कमेंटची मी वाट बघेल. धन्यवाद.